नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क व तसेच यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी उभा आहे ऐतिहासिक घोडबंदर किल्ला घोडबंदर गाव या ठिकाणी आणि याच ठिकाणी आज मीरा भाईंदर शहरामध्ये सातत्याने कार्यरत असलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विनोद म्हात्रे यांच्याशी आपण बातचीत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। घोडबंदर किल्ला ऐतिहासिक किल्ला आहे, परंतु या किल्ल्यावरती सुरक्षा नियम धाब्यावर ठेवले की काय असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे। किल्ल्याची सुरक्षितता वाढावी व व्यवस्थित पद्धतीने या किल्ल्याचं संरक्षण व्हावं, या ऐतिहासिक वस्तूचं संरक्षण झालं पाहिजे, याकरिता उपजिल्हा प्रमुख विनोद म्हात्रे यांनी एक विषय घेतलेला आहे। काय विषय घेतलेला आहे पाहूया, काय सांगतात ते। काय सांगाल भाई, आज मीरा भाईंदर शहरातील घोडबंदर किल्ला ऐतिहासिक किल्ला आहे आणि या किल्ल्याचं जतन व्यवस्थित झालं पाहिजे, याकरिता तुम्ही विविध प्रश्न घेऊन आलेले आहात, काय सांगाल? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी विनोद पुंडलिक म्हात्रे, मीरा भाईंदर उपजिल्हा प्रमुख। आज या घोडबंदर गावाचा मी स्थानिक भूमिपुत्र आहे आणि माझ्यासोबत आमचे स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि आमचे पदाधिकारी सुद्धा इकडे आलेले आहेत। कारण बऱ्याचशा इकडे समस्या आहेत। कारण आज बघितलं ना तर घोडबंदर गावामध्ये आमचं तर घर मेन रोडलाच आहे आणि आमचे सगळे गावकरी, आम्ही नातेवाईक, त्यांची घरं जी रस्त्याच्या लगत आहेत। तर प्रश्न असा आहे का हा किल्ला 24 तास चालू दाखवतात, पण असं झालं नाही पाहिजे। कारण काय माहिती आहे का, येणारे जे पर्यटक असतात, जी आजची तरुण पिढी आहेत, हे रात्री अपरात्री किती पण वाजता येतात आणि याचा त्रास स्थानिक नागरिकांना, इकडच्या ग्रामस्थांना होतो। कारण त्यांना त्यांच्याशी म्हणजे नेहमी इकडे भांडणं होतात, काय एवढ्या रात्री तुम्ही कशाला येता, का उद्या काय झालं कमी जास्त। तर मी शासनाला आणि कमिशनर आयुक्तांना विनंती करेन, मी त्यांना पत्र बनवलेलंच आहे का इकडे चांगल्या दर्जाचे CC कॅमेरे लवकरात लवकर लावण्यात यावे। इकडे काय म्हणजे ज्या काही गोष्टी इकडे नाही आहेत, आज आम्ही उभं आहोत, हा जो बुरुज होता, या बुरुजला चारी बाजूने कठडा होता आणि त्या कठड्यासाठी म्हणजे इकडून खाली पडण्याची भीती नव्हती। पण आज त्याचं जे आपलं सुशोभीकरण केलंय तर पूर्ण प्लेन आहे हा। तर तो जो कठडा आहे त्या चारी बाजूने म्हणजे पूर्ण राऊंड अप त्याला असा कठडा म्हणजे हाईट पाहिजे, जेणेकरून छोटी मुलं पडण्याची भीती इकडे होणार नाही। बरेचशा या बुरुजाच्या खाली एक रूम आहे, तो रूमला लॉक नाही आहे, दरवाजा नाही आहे। इकडची कॉलेजची पोरं येतात, जे गरजुल्ली मुलं येतात, तर ती काही इकडे करण्याचा प्रयत्न करतात। इकडे सिक्युरिटी ठेवलेलं आहे ऑलरेडी, पण त्यांच्याशी पण ते हुज्जत घालत असतात। तर मी शासनाला आणि कमिशनर आयुक्तांना विनंती करेन की तुम्ही एकदा फक्त शिवजयंती असल्यामुळेच तुम्ही येऊ नका, तर बाकीच्या दिवशी पण एक राऊंड मारा, इकडे काय परिस्थिती आहे हे बघा। पिण्याचं पाणी नाही, जे पर्यटक येतात त्यांना पिण्याचं पाणी नसते, प्यायला इकडे चांगलं ॲक्वागार्ड लावला पाहिजे तिकडे। त्यानंतर आमच्या ग्रामस्थांना कसा इकडे रोजगार उपलब्ध होईल त्याच्या काही तुम्ही सूचना दिल्या पाहिजे का हा तुम्ही स्टॉल लावा, कुठे लावा, कसे लावा। आमचे स्थानिक म्हणजे बरेचसे इकडचे गावातले लोक आहेत ना, ज्या कंपन्या बंद आहेत, ऑर्गॅनिक कोटिंग मोठी कंपनी बंद झाली, बऱ्याचशा इकडे कंपन्या बंद झाल्या, त्याचे वर्कर सगळे घरी बसले आहेत। तर छोटे छोटे उद्योग पण इकडे चालू होतील, कारण पर्यटक आता येतात 24 तास येतात, म्हणजे आम्ही सांगत नाही का 12 तास। आणि त्याच्यानंतर हा जो टायमिंग आहे, हा टायमिंगला कुठे लिमिट म्हणजे मर्यादा ठेवली पाहिजे का सकाळी 8ला सुरू झाला तर रात्री 8ला किल्ल्यावर जाण्याची बंदी, अशी काही नियम असले पाहिजे, का पाठी लागली पाहिजे, अशी मी विनंती करेन। भाई, या किल्ल्यावरती रात्रीच्या टायमाला प्रकाश नसतो, तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे। ॲक्च्युली इकडे लाईट पाहिजे, कारण आहे ना, मी आताच बोललो की इकडे एक रूम आहे, उद्या इकडे काही मोठी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल, ह्याचा शासनाने विचार केला पाहिजे। कारण तुमचा जो गार्ड असतो तो त्या सुरुवातीच्या इकडे बसलेला असतो आणि त्यांना चकवा देऊन जी मीरावरून, भाईंदरवरून, म्हणजे बरीचशी कॉलेजची पोरं इकडे किती पण वाजता येतात। पहाटे आम्ही उठत नाही, 5:30 तिकडे बाईकने सर्वांची ही चालू असते। उद्या काय झालं, अंधारामध्ये काय झालं किंवा सकाळी पहाटे काय झालं, त्याला कोण म्हणजे लाईट पाहिजे, लाईटची बिलकुलच व्यवस्था नाही इकडे। आणि जशी आपल्या चौकामध्ये जे लाईटचे पोल लावलेत, अशी पोल इकडे या मध्यभागी असला पाहिजे, जेणेकरून आजूबाजूच्या परिसराला पण त्याचा प्रकाश पडेल। तुम्ही जे निवेदन बनवलेलं आहे ते तुम्ही आयुक्त साहेबांना दिलेलं आहे का आणि देणार आहेत? मी आजच निवेदन बनवले, मी आता थोड्या वेळातच कमिशनर ऑफिसला जाणार आहे आणि मी आपले आयुक्त आहेत हे ज्या गोष्टी नाहीत त्यांचे मी त्यांना ते 4-5 मुद्दे लिहिले आहेत आणि नक्कीच कमिशनर त्याच्यावर लक्ष घालतील याचं मला खात्री आहे। कारण अशा गोष्टी जतन झाल्या पाहिजे आणि त्याच्यात आपले
दीपक खांबी साहेब आहेत, ह्या लोकांनी खूप सहकार्य केलेलं आहे. मीरा भाईंदर महानगर हा जो किल्ला जेव्हा पडीत पडलेला होता तर त्याच्यावर सुरुवात आम्हीच केली. आणि सुरुवातीला आम्ही कलेक्टर मला वाटते त्या टायमाला प्रताप सरनाईक आमदार होते आणि पहिली निधी 80 लाखाची काहीतरी निधी तिकडे सुरुवातीला आली. नंतर मग 1.5 करोडची निधी आली. नंतर मग 80 लाख काहीतरी नगर मग ती सुरुवात झाली. आज किल्ला खूप सुंदर झालेला आहे. आणि आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे की आमचा जन्म या घोडबंदर गावात झाला आहे. कारण ही चिमाजी अप्पांची जी वास्तू म्हणजे ऐतिहासिक किल्ला आहे त्या किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही राहतोय आणि आम्हाला त्याचा गर्व आहे. भाई जर तुमच्या मागण्या ज्या आहेत जर पूर्ण नाही केल्या महापालिकेने तर तुमची पुढील भूमिका काय असणार? मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आमचे वरिष्ठ आहेत जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा संघटक नीलम ढवण, त्याचप्रमाणे जे पण कोणी आमदार खासदार असतील आमचे राजन विचारे साहेब यांना घेऊन आम्ही मग पुन्हा शासनाकडे एक मोठं आंदोलन करण्याची आमची तयारी असेल. कारण ह्या मागण्या खूप गरजेच्या आहेत. ह्या जर झाल्या नाही तर मग आम्ही शासनाकडून लिहून घेऊ, कमिशनकडून लिहून घेऊ, याचा जबाबदार कोण असेल. या गोष्टी जर घडतात आज आमच्या इकडच्या आजूबाजूचे जे नागरिक आहेत जे किल्ल्याच्या नेहमी त्यांच्याशी या लोकांची उज्जत घालत असतात. कधी बाईकवर टिबल शीट येणार, कधी दारू पिऊन येणार, कधी मग काय बाटल्या कुठे फेकणार, चरस गांजा. तर त्यासाठी शासनाला ऐकावं लागेल. शासनाने ऐकलं तर पुढचा पर्याय आम्ही ठाकरे स्टाईलने करू, शिवसेना स्टाईलने आम्ही मग त्यांना ते मान्य करावंच लागेल. एका विषयावर चर्चा करणार आहोत. आज घोडबंदर किल्ल्याचं दुरुस्ती होऊन आज बराच वेळ झालेला आहे आणि खरोखर जो घोडबंदर किल्ला अगोदर होता पूर्वीचा आणि आताचा घोडबंदर किल्ला यामध्ये भरपूर काही चेंजेस झालेले आहेत. कारण पालिकेने आणि प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून करोडो रुपये खर्च करून आज घोडबंदर किल्ला एकदम सुशोभित करण्यात आलेला आहे. आणि त्यामागचं कारण म्हणजे आज जर घोडबंदर किल्ला जर व्यवस्थितपणे झाला असेल आणि गावात या घोडबंदर किल्ल्यामुळे कुठेतरी एक चांगलं स्थान मिळालं आहे. गावातील लोकांना एक आपुलकीने एक वाटते का खरोखर आम्ही ज्या गावात राहतो त्या गावाबद्दल घोडबंदर किल्ला आहे आणि त्या किल्ल्याबद्दल आम्हाला एक अभिमान आहे.